महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा कळवा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याचं आव्हाड यांनी टाकलंय. आव्हाड यांच्या एक्सपोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या 3 टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याचा पठ्ठा असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. कळवा मुंब्रा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे करतात. त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात आणि विशेष करून कळवा नाका या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती. एकनाथ शिंदेना काढूनच टाकणार होती तर माझ्या त्याला वाईट वाटतं. बरे त्यांनी मला मदत नाही केली, त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, त्यांनी 5 वर्षात एकदाही मदत नाही केली, सगळं करत किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री, बरं वाटतं. बाकीचं वैर सोडून द्या. किंवा अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, चलत आहे. मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो, सन्मानाची मानाची बात. जर उघडपणाने बीजेपीवर म्हणत असतील मुख्यमंत्री होत देणार नाही, याचा अर्थ बीजेपीचा कुठे काहीतरी प्लॅन झालाय. त्यांच्या शेजारचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या शेजारचे काय सांगतो पवार साहेबांच्या मनात आलं का जितेंद्र तुम्ही मुख्यमंत्री पदाची मला नाही घ्यायची सांगू शकतो.